जळगावचा आपण जो उल्लेख केला त्याच्यामध्ये या ठिकाणी ही घटना घडली 7/5/2024 त्याच्यावर गुन्हा दाखल झाला 8/5/2024. त्यामुळे त्या ठिकाणी असं काही ही घटना कुठली आपली पोर्शेची झाली, पोर्शेची 19/5 झाली आहे. ही घटना त्याच्या आधीची आहे, लगेच झालेला आहे. याच्यामध्ये कस्टडी याकरता उशिरा घेण्यात आली. कस्टडी घेतलीच होती पण इन्व्हेस्टिगेशन याकरता की तो जो ड्रायव्हर आणि जे काही गाडीत होते ज्यांनी ऍक्सिडेंट केला त्यांना लोकांनी बेदम मारलं, म्हणजे मरेपर्यंत मारलं. त्यामुळे ते ऍडमिट होते. ते ऍडमिट असल्यामुळे त्याचं पुढची जी कारवाई आहे ती कारण तेही मरायलाच टेकले होते, वाचले ते. त्यामुळे त्याची उरलेली कारवाई जी आहे ती उशिरा झाली. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कोणाला काय म्हणतात लपवून ठेवलं किंवा कोणाला फ्रीज करण्याची परमिशन दिली असं काही नाही आहे. आणि आपल्यालाही कल्पना आहे की अनेक वेळा गाड्या येतात आणि आल्यानंतर महिना दीड महिना बरेच वेळा त्या बिना नंबरच्या फिरतात. अनेक वेळा आरटीओचे लोक किंवा पोलीस त्याला हटकतात. पण याला काही अगदी रेग्युलर अशा प्रकारची सिस्टीम नाही आहे. या पर्टिक्युलर केसमध्ये आपण कारवाई का केली तर त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, अप्लाय केला होता, त्यांना किती टॅक्स भरायचा आहे आपण सांगितलं होतं. त्याच्यानंतर महिनाभर जर ते टॅक्स भरत नाही तर त्यांच्यावर कारवाई व्हायला करणं आवश्यक होतं की बाबा तुम्ही जर आमच्याकडनं घेतलं आणि महिनाभर तुम्ही ते टॅक्स भरत नाही याचा अर्थ तुम्ही बिना नंबरची गाडी फिरवताय. हे करण्यात आलं नाही आणि म्हणून त्या संदर्भात कारवाई करण्यात आली. सतेज पाटील मध्ये पुण्याच्या केसमध्ये आता बराच पोस्टमॉर्टम झालेला आहे, मी त्या डिटेलमध्ये जाणार नाही. परंतु आता सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे कॅमेरे लावले जातील. हे नवीन एक दुकान सुरू होईल साहेब. सभापती महोदय, एक्साईजचं आता ऑलरेडी आपण पुण्यातलं रेट कार्डची चर्चा ही सर्व प्रसार माध्यमांवर झाली. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमात मागच्या याच सभागृहामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं खासगी आस्थापनावर असणाऱ्या सीसीटीव्हीचा फुटेज कुणी घ्यायचा याची नियमावली आपल्याला करावी लागेल. आज एखाद्या रेस्टॉरंट मधलं फुटेज सगळीकडे व्हायरल होतं, कोणी जातं ते काढून घेतं आणि व्हायरल करतं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे हे सीसीटीव्ही फुटेज कसं मॉनिटर होणार आहे या सगळ्या आस्थापना आज आपण पुण्यापुरता विचार करतोय, पुढे उद्या मुंबईत ही मागणी होईल, उद्या अनेक शहरामध्ये मागणी होईल. याचं मॉनिटरिंग होणं शक्य होईल का ही माझ्या मनामध्ये साशंकता आहे. आणि तेवढी यंत्रणा आपल्याकडे शासन म्हणून आज आपला नवी मुंबईच्या कॉल सेंटरवर एवढा लोड आहे आपला. आता ह्या विषय तो कशा पद्धतीने हाताळा किंवा कायद्यात बदल करून नियमावलीत त्यात दंडात्मक कारवाई मोठी करता येईल का, नाही तर नवे एक सुरुवात होईल. आणि दुसरा प्रश्न, जो आरोपी आता हायकोर्टातून त्याला या ठिकाणी जामीन मिळालाय, सुप्रीम कोर्टात सरकार जाणार असं आम्ही ऐकलंय, गेलं का आणि त्याची सद्यस्थिती काय आहे? SLP फाईल करण्यात आलेली आहे त्या केसमध्ये आणि ती लागेल लवकरच सुप्रीम कोर्टामध्ये. आणि आपण जो पहिला विषय म्हटला त्यात ऑलरेडी इन्स्टॉल्ड होणं चालू झालेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कामले. मुरामध्ये आपली जी मागच्या वेळेस चर्चा झाली होती ती चर्चा एवढीच होती की या कॅमेऱ्याचं फीड हे फक्त पोलिसांना घेता आलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये प्रायव्हेट लोक घेऊन मग त्याचा जो गैरउपयोग करतात तो करण्यात येऊ नये. तर त्या संदर्भात निर्देश आपण तेव्हाच दिले, त्याची काही नियमावली आपण तयार करतो. आणि शेवटी या सगळ्या पब्लिक प्लेसेस आहे, या प्रायव्हेट प्लेसेस नाही. रेस्टॉरंट हे पब्लिक प्लेस आहे, त्यामुळे कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये अशा प्रकारचा कॅमेरा लावण्याचे अधिकार किंवा ते निर्देशित करण्याचे अधिकार हे आपल्याला आजही आहेत. त्यानुसार आपण ते लावायला सांगतो, कारण शेवटी दोन्ही बाजू याला आहेत. जसं आता पुण्यामध्ये आता आपण कडक केल्यानंतर त्या ठिकाणी पब्स वगैरे मध्ये आत जाताना आता त्याचा पुरावा पाहतात, म्हणजे तो 18 वर्षाचा का 21 वर्ष काय असतं आपल्याकडे त्याच्यावर आहे की नाही. त्या ठिकाणी या कॅमेऱ्यातनं हे देखील मॉनिटर होणार आहे की त्यांनी अंडर एजला काही सर्व्ह केला आहे का, हे देखील मॉनिटर करता येईल. अर्थात हे काही रोज आपण पाहावं लागत नाही, पण एक त्याचा डिटेरंट असतो. आणि दुसरं जेव्हा माहिती असतं की अशा प्रकारचं फीड आहे जे कधीही पोलीस आपल्याकडनं घेऊ शकतात, डिटेरंट म्हणून त्याचा फायदा होतो. कारण उद्या कोणी तक्रार केली की नाही इथे अंडर एजला दारू दिली जाते तर आपण कशाच्या आधारावर कारवाई करायची.
त्यामुळे आपल्याला काहीतरी पुरावा पाहिजे आणि त्याचे नियम आहेत की त्यांनी फीड 3 महिने ठेवायची, 3 महिन्यामध्ये कधी पोलिसांनी मागितली तर ती फीड त्यांनी द्यायची, असे जे काही नियम आहे त्या नियमाच्या अंतर्गतच त्याला काही जन्मभर ती फीड ठेवायची नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आपल्याला कायदा सुव्यवस्था ठेवायची असेल तर काही डिटेरंट्सची आवश्यकता आहे. आपण जे सांगितलं निश्चितपणे याच्यामध्ये जर कुठे कोणाला ब्लॅकमेल करणं किंवा असं काही करणं अशा प्रकारचं कोणाची फीड कोणी नेणं याही संदर्भात जे काही नियम आहेत त्यात अतिशय कडकपणे सांगण्यात येईल की थर्ड पार्टी फीड दिलं तर तो प्रायव्हसीचा भंग समजण्यात येईल. सन्माननीय शशिकांत शिंदे सरनाईक मी परवानगी दिलेली नाही. उपमुख्यमंत्री अगदी मनापासून आता पुढच्या लक्षात प्रामाणिकपणाने मुख्यमंत्र्यांचंच आहे. पण मगाशी विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त गृह खातं नाही, या विषया संदर्भातून अनेक विषय बाहेर आल्यामुळे ही चर्चा फार रंगली गेली. आपल्याला माहिती आहे तर वैद्यकीय मंत्र्यांनी सांगितलं की जे डॉक्टर्स होते ते सक्तीच्या रजेवर असताना तिथे जाऊन त्यांनी रक्ताचा नमुना तपासला. प्रश्न विचारा. हा मोठा क्राईम आहे. माहिती पूर्ण हा मोठा क्राईम आहे. ज्यांना आपण निलंबित केलेलं होतं, ज्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, त्यांना परत तुम्ही तिथे कामावर गेले आणि त्यांनी स्वतः ड्युटीवर नसताना रक्त तपासणी केली, हा क्राईम आहे. ससूनमध्ये किडनी रॅकेट पासून अनेक प्रकारच्या घोटाळ्याच्या बाबतीत निवृत्ती न्यायाधीशाची तुम्ही चौकशी समिती नेमलेली असताना सुद्धा त्या डॉक्टरना वारंवार तिथं पदोन्नती देऊन बसवलं. हा सरकारचं खरं म्हटलं तर बदनामीचं एक कारण आहे. त्याच्यामुळे हे प्रकरण घडतायत, धाडस घडतायत आणि जे भ्रष्टाचार क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजला मदत करतायत त्यांच्या बाबतीमध्ये परत नियुक्ती केल्यामुळे त्यांचं धाडस वाढतंय. आणि हे मंत्र्यांनीच सांगितल्यामुळे मी हा विषय मांडलेला आहे. म्हणून या सर्व ससूनच्या बाबतीमध्ये गरिबांचा ससून असलेल्या ठिकाणी आपण फक्त गुन्हा दाखल केलाय कुठला, या केस पुरताच केलेला आहे. आणि मागच्या केसमध्ये ज्या पद्धतीने ह्या डॉक्टरांची सहभाग आला, मग पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही जबाबदार धरलेला आहे, डॉक्टरांना जबाबदार धरलेला आहे, पण ही क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होण्यासाठी जे डॉक्टर जबाबदार होता त्या ससूनची पूर्ण चौकशी तुम्ही करणार आहात का? पूर्वीपासूनच्या असलेल्या किडनी रॅकेट पासून औषधापासून सगळ्या, आणि जे डॉक्टर दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई तर केलेली आहे, पण त्याची व्याप्ती वाढवणार का? एक. दुसरं, डॉक्टर तावडे राजकीय तुम्ही मग त्यांची नावं घेतली. आणि दुसरं, या बाबतीमध्ये ज्यांना आतमध्ये पाठवण्याचा त्या डॉक्टरांना सातत्याने नियुक्त करण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहात का? या पर्टिक्युलर केसमध्ये सक्तीच्या रजेवर नव्हते ते, त्या दिवशी ऑफ होता आणि ऑफ असताना ते त्या ठिकाणी आले. त्यातले मला असं वाटतं टावरेंचा ऑफ होता तरी ते त्या ठिकाणी आले आणि या हळनोर यांच्याकडनं हे सगळं त्यांनी करून घेतलं. तर या संदर्भात डॉक्टर श्रीहरी हळनोर, डॉक्टर अजय तावरे, अतुल घाटकांबळे, त्यानंतर हे 3 ससूनचे आहेत की ज्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. काही प्रायव्हेट लोक आहेत की ज्यांनी याच्यामध्ये पैसे देणं आणि हे सगळं मॅनेज केलं, ते अमर संतोष गायकवाड आणि अशफाक मकानदार यांच्यावर देखील कारवाई केली आहे. आणि अर्थातच विशाल सुरेंद्र अग्रवाल आणि शिवानी विशाल अग्रवाल यांच्यावरही या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. आता आपण जे ससूनच्या संदर्भात सांगितलं, खरं म्हणजे गोष्ट खरी आहे की मागच्या काळामध्ये अनेक ससूनच्या संदर्भातले घोटाळे त्या ठिकाणी समोर आले, काही कारवाई देखील आपण केली, पण मला असं वाटतं की त्याचा एक ओव्हरऑल करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे निश्चितपणे वैद्यकीय शिक्षण विभागाला सांगण्यात येईल आणि तिथे या ज्या काही प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींना कायमचं तिथून आपल्याला कसं बाद करता येईल असा प्रयत्न करण्यात येईल. गोपीचंद पडळकर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.